गुड मॉर्निंग. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आणि पातीचाच कांदा आहे तोच परतून घेते आता याच्यामध्ये. एरवी कांद्याच्या पात करताना कांदा वापरत नाही, पण आता मी मुगाची डाळ घालून करणार आहे म्हणून टाकला आहे. आता ते बघा, याच्यासाठी मी भाजी कांद्याची पात स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली, मिठाच्या पाण्याने धुतली आणि कापून घेतली. निथरत ठेवली होती, आता कापून घेतली. आता याच्या बघा मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं असं क्रश करून घेतले. पाणी टाकायचं नाही, असंच वाटून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण बघा, कांदा थोडासा लाल होत आला तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हे क्रश टाकून घेऊया. जेवढी भाजी त्याप्रमाणे. हे जरा तिखट आहे ना, तिखट मिरची म्हणून थोडंच टाकतो मी. बघा, तुम्हाला जसं तिखट लागेल तसं करून घ्यायचं. आता एकत्र करून घेऊ आपण. कांदा पण छान झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपली कांदा पात टाकून घेऊया. कांदा पात टाकून परतून घेऊ आता आपण ते छान. आता तिला पाणी सुटेल. यातच आपल्याला आता डाळ पण टाकायची. आता यातच आपण मुगाची डाळ पण टाकून घेऊ. कांद्याच्या पातीचा जे पाणी सुटले त्याच्यात आपण हे करा, पाणी टाकायचं नाही. जराशी आकसली कामं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. आत्ताच टाकलं होतं मग ते जास्त होतं मीठ. कधी पण शेवटी टाकायचं मीठ जरा. आता आपण झाकण ठेवून वाफून घेऊया थोडीशी. त्याच्यातच डाळ शिजते आपली. मग एवढ्यात आपण मीठ टाकून घेऊ. किती छान झाली बघा आपली भाजी. चटपट होणारी भाजी अगदी. मी डब्याला देऊ शकतात. फास्ट असते, एकदम पटकन होऊन जाते. आणि मुगाची डाळ अशी छान लागते. असं जास्त शिजवायची मिळते, अशीच ठेवायची. हे बघा, ते छान लागते. एकदम टेस्टी झाली भाजी. तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने भाजी. बघा किती छान झाली आपली भाजी. जास्त शिजवायची नसते कांदा पात, ती गुळगुळीत होते मग.